नमस्कार, मी विलास आठवले. टू द पॉइंट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला टू द पॉइंट मांडण्याचा हक्क आहे. त्यांचे अधिकार, त्यांची व्यवस्था, सरकारचं काम कसं आहे, विरोधी पक्षाचं काम कसं आहे, लोकांचं काम कसं आहे, सामान्य जो आमदार आहे तो उमेदवारीला आता उभा आहे त्याचं काम कसं असायला पाहिजे या विषयाची ही चर्चा. आणि हे सर्वजण ठाणेकर माझ्यासोबत आहेत आणि बोलणार आहेत, टू द पॉइंट बोलणार आहेत, कोणी खोटं बोलणार नाही. आता हे जे बोलले, आम्ही खरं बोलू का, तुम्हाला खरं बोलण्याचा अधिकार आहे, खोटं बोलण्याचा अधिकार नाही. आणि खोटं जो बोलेल तो लोकांच्या समोर एक्सपोज होईल. माझ्यासोबत बागवे आहेत, उमेदवार आहेत. आम्ही सर्व उमेदवारांना निमंत्रित केलं होतं, पण आज ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे, त्यामुळे संजय केळकर जे या मतदारसंघात आहेत ते येऊ शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते बिझी आहेत, पण त्यांची बाजू मांडायला, आपल्या आपल्या पक्षाची बाजू मांडायला कार्यकर्ते हा झेंडा घेऊन पुढे आहे. बरोबर, कार्यकर्ते झेंडा घेऊन पुढे आहेत. तरी सुद्धा कार्यकर्ते आमदारासाठी काम करत असतात आणि आमदाराचं काय विजन आहे किंवा 18 मतदारसंघ जे आहेत ठाण्यामध्ये ते कसे व्हायला हवेत, ठाणे कसं असायला पाहिजे यावर मी चर्चा करतो. माझ्याकडे बागवे जी उमेदवार आहेत, वंचित आघाडी आता सध्या खूप फार्मात आहे आणि त्यांचा नेहमी आरोप असतो की माध्यमं आम्हाला दाखवत नाही, पण माध्यमं दाखवतात तुम्हाला, पण तुमची अपेक्षा जास्त दाखवण्याची असते. मला सांगा, तुम्ही उमेदवारी आता भरलाय, कसं पाहिजे तुम्हाला ठाणे जिल्ह्याचा विकास कसा हवा आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते निरंतर चालत आलेले आहेत. एका पर्टिक्युलर पक्षाचं असं म्हटलं नाही तरी पण जे प्रस्थापित पक्ष आहेत, मग ते काँग्रेसचं राज्य होतं, आता मध्यंतरी शिवसेना भाजपचं राज्य आहे, या दोन्ही पक्षांनी नागरिकांच्या प्रश्नांवर नेहमी दुर्लक्ष केलेलं आहे. ठाणे जिल्हा एक असा जिल्हा आहे की जिथे सातत्याने बाहेरून लोक येत असतात, लोकसंख्या वाढत आहे आणि त्याच ठाणे जिल्ह्याचं आज अक्षरशः वाळवंटीकरण झालेलं आहे. इकडचे उद्योगधंदे बंद पडत चाललेले आहेत आणि ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या विकासाची काही रूपरेषाच नाही. ठीक आहे, सर्वजण असं म्हणतात, ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे तसा विकास होत नाहीये, सगळेच असं म्हणतात. पण मला विकासाचं तुमचं म्हणजे काय मॉडेल काय सांग? आमचं विकासाचं जे धोरण आहे, आमची जी विकासाची जी व्याख्या आहे त्या विकासामध्ये माणूस हा केंद्रस्थानी असला पाहिजे. जो वंचित माणूस आहे, या वंचित माणसाला आज काहीच मिळत नाही, म्हणजे साध्या सुविधा आहेत त्या मिळत नाही, तर सुविधांपासून तो वंचित आहे. आणि त्यामुळे जे मिळणारे हक्क आहेत, अधिकार आहेत, ही लार्जर बाजू झाली, मोठी बाजू झाली, त्यापासून देखील वंचित माणूस आहे. विकासामध्ये वंचित माणसाला काय मिळालं हा माझा प्रश्न आहे, हा वंचित आघाडीचा प्रश्न आहे. या विकासातून फक्त मोठ्या ठेकेदारांचा विकास होतो, बिल्डरांचा विकास होतो आणि फक्त अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे पैसे भरतात, ते श्रीमंत होतात. त्यामुळे वंचित माणसाला या विकासातून काय मिळालेलं आहे? आम्ही जेव्हा विकास म्हणतो तेव्हा वंचित माणूस हा केंद्रस्थानी असलेला विकास. वंचित माणसाच्या वाट्याला विकास आला नाही असं तुमचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांनी अविनाश जे जाधव आहेत माणसाचे, त्यांना पाठिंबा दिला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने. आणि ही पहिली वेळ आहे की काँग्रेस आणि एनसीपी जेव्हा राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देते. पहिली वेळ आहे ना, याच्यापूर्वी नव्हतं दिलं. हां, म्हणजे आता तुमचं जमलंय. हां, गेल्याच लोकसभेला जमलं होतं, आता तुमचं जमलंय. पण का दिला पाठिंबा? तुमचा उमेदवार का नाहीये? आमच्या वरिष्ठांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही सर्व काम करतोय. काय असायला पाहिजे म्हणजे ठाणे आता यांनी वंचित माणसाला न्याय नाही मिळाला, काय वाटतं? तुम्ही विरोधी पक्षात होतात. नाही, आम्ही जेव्हा सत्तेमध्ये त्यावेळेला आम्ही जनतेसाठी, ठाणेकरांसाठी जेवढं करता येईल, जे तुम्ही आज बघताय की जे मेट्रोची कामं चालू आहेत वगैरे, ते आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री त्यावेळची सगळी कामं आहेत, परंतु ते पूर्णत्व करण्याकरिता ज्यांना जनतेने विश्वास देऊन सत्ता दिली होती त्यांनी ते पुढे काम पूर्ण केलेलं नाही आहे. मला वाटतं तुम्हाला आमची जास्त माहिती आहे की तुम्ही ज्यावेळेला मुंबईवर निघताय आणि ठाणे शहरामध्ये प्रवेश करताना तुम्ही खूप टेन्समध्ये येता की कसा प्रवास करायचा, कारण तिथून मुंबईवरून यायला समजा आपण जर मुलुंड चेकनाका आलो तर पाऊण तास लागतो, परंतु जर मुलुंड चेकनाकातून माजोळा जायचं असेल तर कमीत कमी 2 तास नागरिकांच्या व्हायचं. ट्रॅफिक झालं नाहीये, ट्रॅफिक काय समस्या पूर्ण पाठिंबा दिलाय. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी हिटलरशाही लागू झालेली आहे, जी तरुणांवर बेरोजगारी ओढवलेली आहे, महागाई झालेली आहे, कुठेतरी ह्या हिटलरशाहीचा अंत करायचा आहे. म्हणून सर्वच आपण एकत्र येऊन या हिटलरशाहीला संपवलं पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवतोय. आणि ठाणे शहराचा विकास लक्षात घ्या, या ठाणे शहरामध्ये जे काँग्रेसने, राष्ट्रवादीने, आघाडीने काम केलं, RPI युतीने काम केलं, त्या कामाचे दाखले छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे, सेशन आहे, बेंटलो हॉस्पिटल आहे. पण या 25 वर्षामध्ये BJP, शिवसेना, महापालिकेच्या माध्यमातून, आमदाराच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून फक्त टक्केवारी केली आणि यांची पोरं मोठी केली त्यांनी आणि मला खासदार बनवलं. जो कुठलाही शाखा प्रमुख नसताना एक खासदार होतो, ही मोठी टक्केवारी आहे. आता चला, शिवसेनेची बाजू लढवायला राजू महाडिक आहेत, म्हणजे भाजपची आणि शिवसेनेची युती झाली आहे, तर त्यांनी आरोप केलाय.
कसं काय म्हणजे एवढे सगळे आरोप होत आहेत आणि निवडणूक आहे? सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्र तुमचं स्वागत करतो या ठाण्यामध्ये. आज तुम्ही या ठाण्यामध्ये आलात. येतेवेळी तुम्ही आजूबाजूला पाहिला असेल, सुसज्ज असते रस्ते, चांगल्या आता तुम्ही आज ही जिथे आपण ही मुलाखत घेतोय, आपण या जी चर्चासत्र झालो ते चर्चासत्राचे गार्डन आहे, ही बाग बगीचा आहे, तोही एक उत्तम उदाहरण आहे की ठाण्याच्या विकासाचं आहे. ठीक आहे, विरोधक ते बोलणारं, त्यांचं कामाचं आहे, विरोधक असलेच पाहिजे. विरोध बोलल्याशिवाय तुकाराम माझ्या मतात निंदकाचे घरे असावे शेजारी, त्याच्यामुळे त्यांचं घर असायलाच पाहिजे, ना तर आम्हाला आमच्या त्रुटी कळणार नाहीत आणि ह्याच्याहीपेक्षा जास्त विकास घडू. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिवसेना रुजवली. सतीश प्रधान असोत किंवा रामभाऊ माळगी, राम कापसे असोत, प्रकाश परांजपे असोत, हे महायुतीचे उमेदवार असंख्य मताने या ठिकाणी ठाणेकरांनी निवडून दिलं. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर आदरणीय खासदार राजनजी विचारे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, काय केले ते कपिल पाटील, या ऐका ना, या 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 जनतेने ऐकून बोलतो ना या विकास ऐका पूर्ण ऐका ना ऐकून तुमची जर ऐकून घ्यायची त्यांची मानसिकता नसेल तर मला बोलायलाच नको ना. त्यांच्या ऐकून घ्यायची तर ते एवढे महायुतीचे खासदार निवडून आले म्हणजे जनता काय दुधकुळी नाही ना. त्यांनी चांगला विकास केला. आता विकासाचं बोलतो विकासाचे मला मुद्दा ऐकून द्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये मेट्रो अशी सुशेष जेव्हा कासारवडी ते वडाळा चालू आहे, त्याचं काम सुरू झालं. वाहतूक कोंडीसाठी त्याच्यावर मोठं अत्यंत त्याच्यावर अंतर्गत मेट्रो म्हणजे ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका असेल की अंतर्गत मेट्रो सेवा ती सुद्धा सुरू करणार आहेत. त्यानंतर कोस्टल रोड जलवाहतूक, सुसज्ज दवाखाने, सिव्हिल हॉस्पिटल येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची पायाभरणी आता नुकताच पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 24 तास या ठाणे शहरावर, ठाणे जिल्ह्यावर प्रेम करून विकासाचे अनेक कामं या ठिकाणी आणलेले आहेत. त्यांना दोन्ही खासदार ऐकला तुम्ही हे काय बोलले तुम्ही ऐकलं बोला. कारण आता आमचं एकच म्हणणं आहे, कुठेतरी घराणेशाही बंद व्हायला हवी आता. आणि ते पालकमंत्री आहेत ना, त्यांच्या दरवाजातले म्हणा ते रस्ते आधी नीट करा आणि नंतर राजकारण करा. ठाणे महानगरपालिके 28 वर्ष 1992 पासून याची सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेने सत्ता असताना यांनी काय केलं दाखवा. एकनाथ शिंदे पालकमंत्री ठाण्याचे आहेत. त्यांनी 6 कोटी रुपये आपले दाखवले. किती दाखवले? 6 कोटी. त्याच्या बंगल्याची किंमत किती आहे महाडिक? त्याच्या बंगल्याची किंमत किती बघा, 6 कोटी दाखवतात. पण आज त्यांच्याकडे बंगल्याची किंमत असं वैयक्तिक आरोप नाही तुम्ही चाललेले आहेत. आणि त्याने आरोप करताना एका चांगल्या माणसावर यांना स्वतःची तरी लाज वाटली पाहिजे की एखाद्या एवढ्या माणसावर कसला वैयक्तिक सांगा तुम्ही. अरे एकनाथ शिंदे सारखा माणूस आज ठाणे जिल्ह्याला एक तुमचं भाग्य आहे. आज एवढं चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. तुम्ही काय जे नगरसेवक शिवसेनेचे डालड्याचा पाम तेलाचा डबा घेऊन हायवेला सेंटरवर बसायचे, त्यांच्याकडे आज 60-70 कोटीची मालमत्ता कुठे आलेली आहे. महापालिकेचा विकास नाही, आमचा विकास झाला नाही, नगरसेवकांचा विकास झाला. ठाण्यामध्ये लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या प्रवासासंदर्भात टीएमटीची दुरावस्था का आहे? दुसरी गोष्ट, मेट्रोचा अजून ठाव ठिकाणा नाही, परंतु टक्केवारीमध्ये सगळे बॅरिकेटर रस्ते लागून वाहतूक कोंडी का केली जाते? गलिच्छ वस्त्यांमध्ये आजही कुठली एखाद्या तरी झोपडपट्टीची सुधारणा करून सुव्यवस्थित सुनियोजित वसाहतीमध्ये या ठाणेकरांची घरांची सोय निर्मिती केली का? क्लस्टर करून दाखवल्याचे कटआउट लावणारे शोभाग. आपण क्लस्टरवर म्हणजे ठाण्यामध्ये क्लस्टरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. चला श्यामजी वंचित आघाडीचा आयटी सेल जे आहे माध्यम समर्थतात आणि त्या मला सांगा, आता राजू महाडिक जे आहेत ते आता भाजपची किंडे लढवतात आणि शिवसेनेची लढवतात. ते आता बिचारे एकटे पडलेले आहेत. पण त्यांनी असं म्हटलं की एवढा सगळा विकास केला, मेट्रो केलं, सगळं केलं. बघा, मी सगळ्यांच्या नजरेसमोर आणि आपल्या माध्यमातून जनतेच्या नजरेसमोर आणू इच्छितो की त्यांनी भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे. इथे ठाण्यामध्ये शिवसेनेचा पहिल्यापासून जोर आहे. क्लस्टरच्या संदर्भात मालकीचे घरं देऊ असं त्यांनी म्हटलेलं नाही. ते का नाही म्हटलं हा प्रश्न आहे. क्लस्टर म्हणजे ही तूट का राहिली याचं उत्तर दिलेलं नाही, हा पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा, जे म्हणजे समजा मी स्वतः ठाण्यामध्ये राहतो, मला खरोखरच हक्काचं घर नाही, तर समजा मला घर नाही तर मला हमीपत्र हे देणार आहे का भाजप युतीचं सरकार, याच्याबद्दल उल्लेख नाही. त्या संदर्भात कुठलंही विधिवत जर शासनाकडनं काही निघालेलं नाही तरी जनतेला हे का सांगितलं जातं पालकमंत्र्यांच्या वतीनं की तुम्हाला घरं मिळणार? मग घरं मिळणार तर मालकीचे घरं मिळणार असं का नाही म्हटलं? पुढचा मुद्दा, चला मी याचं उत्तर घेऊन येऊ का? हा चला ठीक आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. चला मालकीची गरज दिली पाहिजे ना. म्हणजे आपण समजा झोपडपट्टी कायदा जो आहे म्हणजे 20 वर्ष राहिलं 15 वर्ष राहिलं तर त्यांचा मुद्दा असतं की मी 40 वर्ष राहत असेल तर मालकीचं घर मिळालं पाहिजे. असं क्लस्टरमध्ये काय धोरणात्मक निर्णय नाही? क्लस्टरचा जो निर्णय आहे आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेल्या अनेक वर्षापासून साईराज इमारत जे कोसळली, अनेक तिथे मृत्युमुखी पडले, स्वतः शिंदे साहेब बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे त्यांना त्यांची दुरावस्था त्यांना कळली. तुमच्या ऐकून घ्या हो. आज त्यांनी क्लस्टर यांची जी शंका असेल यांनी त्यांच्या कार्यालयात जावे, योग्य निर्णय योग्य नियमांची माहिती करून घेणं, असंही कुठल्याही प्रकार टू द पॉइंटच बोलतोय, कायदेशीर चाचपणी करावी. आणि असं कुठल्याही ठिकाणी लिहिलं नाही की यांच्या मताशी मी सहमत नाहीये. यांना पाहिजे असे त्यांनी महापालिकेत किंवा शिंदे साहेबांशी व्यवस्थित चर्चा करून त्यांच्या चर्चा. नाही, शिंदे साहेबांकडे कशाला? मला काय म्हणायचं, सार्वजनिकरित्या ज्यावेळेला पालकमंत्री एखाद्या मंचावर न घोषित करतात किंवा ठाण्याचा पदसिद्ध अधिकारी आयुक्त हे एका कार्यक्रमात असताना ज्यावेळेला म्हणतात की आम्ही घरं देऊ, तर मालकीचे घरं देऊ असं लेखिका नाही म्हटलं. हे तुम्ही उत्तर आणा. मग हे खोटं का? आता मला सांगा, स्वतः महानगरपालिकेच्या 134 शाळा आहे, महानगरपालिकेच्या 34 शाळा आहे, इंग्रजी शाळांमधनं ठाणे महापालिकेनं फी घेतली स्वतःच्या शाळेमधनं 6 कोटी रुपये देणं आहे, अजून दिलेलं नाही. हा स्वतः मी साक्षी आहे. मी एक NGO तर्फे बोलतीये की ठाणे मतदाता जागरण अभियान म्हणून आमचा एक मंच आहे, त्याच्याद्वारे आम्ही क्लस्टरवरती भयंकर अभ्यास करून ह्याच्यावरती जनजागृती एक मिनिट थांबा जरा सर. चालतात बघा तुम्ही रस्त्यावर, तुम्हाला टाइम टेबल दाखवू का? क्लस्टरवरती आमच्या ठाणे मतदाता जागरण अभियानाने एकदम म्हणजे सखोल अभ्यास केलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाने जे क्लस्टर लागू केलेलं आहे आणि ती राबवून घेण्याची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेची आहे. तर त्यावेळेला म्हणजे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जे क्लस्टर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सदनिका लीजवर असा शब्द आहे. जे अनधिकृत बांधकामातले लोक आहेत त्यांना जवळजवळ म्हणजे सगळेच ठाण्यामध्ये जवळजवळ 80 ते 85% लोक जे आहेत हे अनधिकृत बांधकामांमध्ये राहतात आणि त्या बांधकाम धारकांना क्लस्टर झाल्याच्या नंतर त्यांना जे घर मिळणार हे सदनिका भाडे तत्वावरती म्हणजे लीजवर. असा जर का शासनाने टाकलेला वेबसाईट वरती क्लिअर कट आहे तर मग जर का हे डिक्लेअर करतायत की मालकी हक्काचं आहे तर ते वेबसाईटवर टाकायला हवं. लीजवर आहे असं म्हणणं आहे. पण चला हा तुमचा मुद्दा आता परत निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपुढे जाणार आहे. पण या ठिकाणी हा आता BSP बागवे साहेब मी येतो मी तुमच्याकडे येतो, भोसले साहेब येतो. प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की हा विकासाचा लॉलीपॉप याच्यात चर्चा होतात. आम्ही थोडे ज्या विचारधारेतून आलोय, ह्युमन बिंग विचारधारा आहे, संत महापुरुष यांच्या विचारधारेतून आम्ही ह्युमन बिंग म्हणजे जो जिवंत 6 फूट माणूस आहे त्याच्याविषयीची आमची चिंता आहे आणि ते मुद्दे कधी आपण विचारात घेत नाही. आणि हे विधानसभा महाराष्ट्र राज्य विधानसभाच्या अनुषंगाने आजची ही चर्चा आहे. आता तुम्ही जिल्हा म्हणून जरी दिला असलात तर विषय आमचे असे गंभीर आहेत. आता विषय सांगा. शिवसेनेचं सरकार आहे, सेना BJPचं सरकार आहे. आमच्या इथल्या शिवसैनिकाला माहित नाही की माझं सरकार महाराष्ट्रात आहे. आज तो रोजचा रिक्षा चालवतो, रोजची हातगाडी लावतो, म्हणजे तो त्याच्या प्रश्नांसाठी तो कायमचा वंचित आहे. तो आज 8,000च्या नोकरीसाठी म्हणजे सिक्युरिटीची या नोकरीसाठी मोहताज आहे. आज जे हे विकास करतायत ह्या विकासात ह्या धनदांडग्यांचा विचार केला जातो. 35,000 करोडची ही महानगरपालिका हे 5-25 कुटुंबात लुटली जाते आणि हा ठाणेकरा असाच आहे. आता आमच्याकडे हे जे युवा बसलेले आहेत हे सगळे आमचे डान्स ऍक्टिव्हिटीजचे आहेत. यांना मोठं टार्गेट आहे, यांना इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनला जायचं आहे. पण हे कॉर्पोरेशनच्या गार्डनला यांना संधी दिली जात नाही.
चावी पर्टिक्युलरली यांच्या नगरसेवकांच्या ताब्यात असते. म्हणजे इथल्या सगळे जे ये जो बोल रहे हैं वो सही है क्या? हाँ, ये सही है क्या? मैं आपको मैं आता हूँ बात. कॉर्पोरेशनच्या गार्डनच्या संस्थेने मोनोपोली केलेल्या आहेत. ज्या नगरसेवक, ज्या आमदार, ज्या खासदार त्यांच्या मोनोपोली झालेल्या आहेत. सगळे आमच्या ह्या ठाणे शहरातले सगळे गार्डन ह्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी गिळंकृत केलेले आहे, सगळे खाल्लेले. चला, मुद्दा आला लक्षात, मी नंतर तुमच्याकडे तो. बोला भोसले साहेब, काय तुमचं आता ITI मध्ये काय सुरू आहे आता? अतिशय मला म्हणजे दुःख वाटतं की ज्या वेळेला शिवसेनेचे इथे कार्यकर्ते सांगतात की विकासावरती हे गार्डन दाखवतात. ही गार्डन मी 30 वर्ष ओ साहेब ऐका, एक उदर ऐकून घ्या माझा पुढचा ऐका, माझा पुढचा ऐकून देत नाही साहेब. या भिंतीच्या बाजूला 30 वर्ष मी राहतो, या भिंतीच्या बाजूला. हे काय पोटा पाण्याचं नव्हे, हे मागे जरा कॅमेरा फिरवा मागचा, हा विकास त्यांचा. आज तेच आता हा म्हणतो तुम्ही तलाव. हा ठीक, हा तलावाच्या बाजूला संडास करतायत आता सुद्धा. 30 वर्षापासून मी माझ्या डोळ्याने बघतोय. विकास झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे? विकास नाही विकास झालेला महाराष्ट्र. ठीक. विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत बोलायचे, ते असंच बोलत आहेत. त्यांना विकास दिसत नाही, त्यांनी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांना विकास, ठाण्याचा विकास दिसतच नाही. ठाण्याचा विकास दिसत नाही. ठाण्यामध्ये एवढा विकास झाला, ठाणे स्मार्ट सिटीकडे चाललेलं आहे आणि एक अद्ययावत शहर राहण्यासाठी सेफ. लोक मुंबईकडून ठाण्याकडे राहण्यासाठी सेफ सिटी म्हणून, एक संरक्षित शहर म्हणून लोक ठाण्याकडे बघतात आणि हे सांगतात विकास झाला नाही. यांच्या बुद्धी. बागवेला एक मुद्दा मांडायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जरा स्पष्ट बोलतो, टू द पॉइंट बोलतो. इथे आता शिवसेनेला टार्गेट केलं जातं. आम्ही देखील शिवसेनेच्या विकासाबद्दल भरपूर टीका केलेली आहे, पण जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती, राष्ट्रवादी सत्तेवर होती, तेव्हा देखील त्यांनी असाच विकास केलेला आहे. पण आपण विधानसभेबद्दल बोलतोय, आपण तेव्हा काँग्रेसने विकास केला नाही. मला बोलू दे. काँग्रेस आणि शिवसेना हे एकाच माळेचे मणी आहेत, एकमेकांवर बोलतात. यांनी हॉस्पिटल केलेली नाहीत. हॉस्पिटलवर काय केलं? बीजेपीची टीम आहे, पण तुम्ही सिद्ध नाही केली ना. नाही, तुम्ही सिद्ध नाही केली नाही. बीजेपी देखील तेवढी जबाबदार आहे. हे सगळे एका माळेचे मणी आहेत. मुळात विकास म्हणजे काय हे त्यांना समजायला पाहिजे. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव अजून सुद्धा घेतलं जात नाही. कारण काय? हे बीजेपीची टीम आहे. प्रश्न आमचा महत्वाचा आहे. ठाणे महापालिकेमध्ये 27 वर्ष झाले साहेब, आम्हाला धरण नाहीये, पाण्याचं धरण नाहीये. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे, येतो, पण यांच्याकडे जातो मी. यांना बोलायचं, हे जरा तावातावाने बोलतायत. बघू येतात त्यांना काय मुद्दा मांडायचा आपला. हा बोला. हे लोक बोलतायत की वंचित ही बीजेपीची बी टीम आहे. तर कशाला गेले तिकडे ते? बाळासाहेबांसोबत लोकसभेच्या नंतर कशाला गेले? अगोदर गृहीत धरलं बाळासाहेबांना, वंचितांना गृहीत धरलं. हे राष्ट्रवादी काँग्रेसवाले वंचित बहुजन आघाडी बी टीम समजतात. ह्या बी टीम म्हणणाऱ्यांनी पहिलं त्यांचे नेते सांभाळा, नंतर वंचितला बी टीम म्हणा. साहेब वंचित आघाडी शाळेत, आमच्या शाळेत शिकले. काँग्रेसने काढलेल्या शाळेत मोठे झालेले, काँग्रेसने काढलेल्या शाळेत वंचित मोठे झाले. पण वंचितच्या दारात मात्र काँग्रेस आणि एनसीपी गेली होती, पण त्यांना काय तिथे चाल मिळाली नाही. हा बोला. आता मला काँग्रेसचे आतले कार्यकर्ते आणि नेते त्यांना सांगायचं आहे की 40 आणि 42 जे मतदार आहे ती काही मक्तेदारी नाही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या पक्षाची. नंबर 1, या 40 लाख मतदारांचा अपमान करू नये हा दुसरा मुद्दा. आणि जर विकासाचाच मुद्दा म्हणायचा आहे तर ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या स्वतःच्या शाळा, लक्ष द्या सगळ्यांना विनंती, ऐका. ठाणे महापालिकेच्या शाळा 134 शाळा. आणि सगळ्यांना आता मी विनंती करतो आणि सवाल करतो, या संदर्भात प्रत्यक्ष तक्रार केलेली आम्ही.
आणि ठाणेमधल्या ज्या इंग्लिश शाळा आहे त्या ठाणे महापालिकेच्या 2003 पासून ठाणे महापालिका बेकायदा फी घेत होती, हे सिद्ध झालंय. आणि 16 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्र शासनाचे आदेश असूनही या हजारो ठाण्यामधल्या मुलामुलींची फी जी आहे ती या महाराष्ट्राच्या शासनाने आदेश देऊनही ठाणे महापालिकेने दिलेली नाही. आणि हजारो मुलांची फी गेली कुठे? महानगरपालिकेच्या शाळा. म्हणजे भाजप आणि सेनेचं आहे. मी येतो. आजही ठाणे महापालिकेमध्ये 30 वर्षापासून सेना भाजपची सत्ता असून ठाणे महापालिकेची इमारत अनधिकृत असून ती अद्ययावत इमारत कधी बांधणार आहेत? ठाणे महापालिका 30 वर्षाच्या सत्तेत ठाणे महानगरपालिका इतक्या वर्ष सत्ता असून स्वतःचा पाण्याचा प्रश्न सोडताना स्वतःचा धरम बांधला नाही. या ठिकाणी आज एवढी सातारा, कराड, सांगली महापूर आला आणि हा महापुराविषयी चर्चा न करता 370 कलमची चर्चा महाराष्ट्रामध्ये काय गरज आहे? या ठिकाणी दुष्काळ आणि महापूर या ठिकाणी या विधानसभेमध्ये उमेदवारांनी ही नाही चर्चा 370 कलम पकडून. ठीक आहे. आता या चर्चेत आता भाजपही सहभागी होत आहे. राजू महाडिक जे एकटे पडत होते आता भाजप जोडीला आलाय. मी तुम्हाला आतली बातमी सांगतो, भाजप आणि सेनेचं जमत नाहीये. त्यांनी मी त्याला प्रूव्ह करून दाखवतो. ठीक आहे, चला ठीक आहे. एकदम लढतायत, एकट्या बिचारा खिंडाला लढतायत. मुख्यमंत्र्यांची सभा होती, त्याच्याकरता आम्ही स्टेजवर होतो. सगळे आम्ही कामं करत होतो, स्टेजचं सगळं नियोजन करत होतो. मी, निलेश चव्हाण, अर्धे शिवसैनिक पण तिकडे आहेत. तिकडनं आता आम्ही आलो. आम्हाला आता कळलं तुमच्या खास आलो. आणि हे जे बोलतात एक तर इलेक्शन आमदारकीचं आहे, हे त्या म्युन्सिपाल्टीची इमारत इलिगल आहे काय आहे? ऐका शांत, हे तर ह्या लोकांनी ही बिल्डिंग जेव्हा बनली तेव्हा सरकार कोणाचं होतं? राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं. हे काय शिवसेना आणि बीजेपीच्या सरकारमध्ये ही बिल्डिंग झाली का? हे लोक सगळ्या इलिगल कामं सगळी जी काय 90% झालेत, 90% जी काय झालेत ती फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार. निलेश चव्हाण एकदम युवा नेते म्हणून पुढे आहेत, पण मनसेमध्ये होतात तुम्ही, आता भाजपमध्ये आलात. म्हणजे महाराष्ट्रात काय सुरू आहे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे निलेशजी. पण आता भाजपमध्ये आल्यावर कसं वाटतं? अतिशय चांगल्या पक्षात आता मी काम करतो, त्याचा मला आनंद आहे. आणि एक लक्षात घ्या, ही निवडणूक विधानसभेची आहे. इथे चर्चा ठाणे जिल्हा, मला सांगा ठाणं कसं असायला पाहिजे पेक्षा ठाणं कसं आहे हे तुम्ही बघितलंय का? राहण्यायोग्य शहरांमध्ये अतिशय वरच्या पातळीवर ठाण्याचा नंबर येतो, म्हणजे अगदी 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर ठाण्याचा नंबर येतो. ठाण्यात काय नाही, ठाण्यात नाट्यगृह आहेत, ठाण्यामध्ये चांगले रस्ते आहेत, ठाण्यामध्ये चांगल्या शाळा आहेत, ठाण्यामध्ये चांगली मैदान आहेत, ठाण्यामध्ये डीपी रोड बनवण्यामध्ये ठाण्याचा नंबर 1 आहे. टू द पॉइंटच सांगतायत, पण तुम्ही ऐका, ते टू द पॉइंटच सांगतायत. मी त्याला विचारलं की मला 3 मुद्दे सांगा ठाण्यामध्ये काय चांगलं आहे, सांगा 3 मुद्दे सांगा ठाण्याचं हे चांगलं आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मी तुम्हाला सांगितलं ना. हे बघा चांगले फुटपाथ आहेत, चांगले रस्ते आहेत, चांगली गार्डन्स आहेत, चांगली तलाव आहेत, चांगल्या शाळा आहेत. अहो ठाणा हे राहण्यायोग्य शहरामध्ये किती नंबर आहे हे तुम्ही तपासून. कालपर्यंत नव्हतं, आज हे बीजेपीत प्रवेश केला की आजपासून झालं. कालपर्यंत हे म्हणत होते नव्हतं, कालपर्यंत तुम्ही आरोप करा. या ठाण्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो, माझा राजकीय प्रवास कसा आहे हे त्यांना चांगला माहिती आहे. आता TV9 वर ते काय बोलतात आणि नंतर मला मागे काय बोलतात तेही मला माहिती आहे. तर प्रेम आहे त्यांचं, म्हणजे आता भांडतात, रात्री एकत्र टीव्हीवर बोलल्यापुरतं ते रात्री एकत्र होतात. आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायचे, एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. मागे विद्यार्थी आहेत, मी कुठल्या पक्षाचे आहात? नाही, मी पक्षाची नाही, आमची ठाणे मतदाता जागरण अभियान नावाची NGO आहे आणि आम्ही ठाण्याचं आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक याच्यावर आम्ही काम करत असतो. आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी सांगते की मी आता गेली 20-30 वर्ष ठाण्यात राहते आहे. सुरुवातीला व्यवस्थित रिक्षा मिळत होत्या, आता कोंडी आणि हे इतकं झालंय की आम्हाला संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठी स्वच्छतागृहाची कुठेही सोय नाहीये, की बाजारात कुठेही बाहेर गेलं की कोंडीत आणि बस मिळत नाही, रिक्षा मिळत नाही. आणि अशा वेळेला जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर कुठेही वॉशरूमची स्वच्छ सोय नाहीये.
त्यामुळे ही प्रत्येक विभागात व्हावी की रस्ते असेल त्याच्यात अर्धे रस्ते पार्किंग मध्येच गेलेले असतात. रस्ते बरोबर नाही, ज्येष्ठ नागरिकांना प्रॉब्लेम होतो, महिलांसाठी वॉशरूमची सोय नाही. एवढ्या सगळ्या अडचणी आहेत. निलेश चव्हाण म्हणतात ठाणा खूप छान आहे. आता उत्तर द्या. सांगतो कसं आहे, आता ब्रिजेस झाले, तुम्ही बघितलं असेल LBS मार्गावर ब्रिजेस झाले, ट्रॅफिक सोडवण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू आहेत, मेट्रोचं काम सुरू आहे. मला तुम्ही सांगा, इतक्या वर्षाच्या राजवटीत तुम्ही कधी ठाण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू झालेलं बघितलं का? आज ठाण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू झालं, हे लोकांच्या सुविधेसाठी नाही का? ह्याच्याने लोकांना फायदा होणार नाही का? हे बघा, राजकीय आरोप करायचे तुमच्या शो पुरते तर त्याला काय अर्थ नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत आणि ठाण्यामध्ये जे गोरगरीब जनतेला लागतं ती कामं आमच्या आमदारांनी केलेली आहेत. मग आठवडा बाजार असो, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना थेट फायदा. माझ्या प्रश्नाचं उत्तर निलेशजी त्या महिला आहेत है ना. नाही आता तुम्ही थांबा, मी अत्यंत गंभीरपणे चर्चा करतोय. ठीक आहे, त्यांनी म्हटलं की आरोग्य सेवा नाही आहे महिलांची, तुम्ही म्हणता मेट्रो आणली, तुम्ही म्हणता हॉस्पिटल आरोग्य सेवा आहे, तुम्ही म्हणता रस्ते चांगली आहे. याचंही उत्तर देतो. नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे आता आरोग्य खातं होतं. 365 कॉटचं सिव्हिल हॉस्पिटल, ते सुद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार होतंय. सिव्हिल हॉस्पिटल हा का, दुसरं हॉस्पिटल नाही. मग त्याचा फायदा ठाणेकरांना होणार नाही का? सुदैवानी हे खातं आत्ता आलं. कोणाकडे? आता त्यांच्या मतदारसंघातलं कामगार हॉस्पिटल बंद पडलेलं आहे. आरोग्य मंत्री झाल्यावर त्यांनी त्याच्यावर काय केलेलं आहे? आरोग्य मंत्री झाल्यावर त्यांनी मेंटल हॉस्पिटल बंद करण्याचा प्लॅन केलेला आहे. म्हणजे आरोग्य मंत्री असून आपल्या वॉर्डामधले, आपल्या मतदारसंघातली दोन हॉस्पिटल बंद केलेली आहेत. मोठा ठीक आहे. खूप ESIS हॉस्पिटल बंद बिन काही झालेलं नाही. ESIS हॉस्पिटल हे कामगार खात्याच्या अंडर येतं, ते काय आरोग्य खात्याच्या अंडर येत नाही. पण ठाण्यामध्ये जर एक चांगलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर तयार होत आहे, त्याचा फायदा नागरिकांना होणारच आहे. ठीक आहे, मागेही काही लोकांना बोलायचं आहे, मला त्यांच्याकडे जावं लागेल. आणि ही चर्चा जी आहे ती अत्यंत महत्वाची. आरोग्य आहे, रस्ते आहेत, रिक्षा मिळत नाही, वॉशरूम नाही आहे, अशा प्रकारच्या ज्या अडचणी आहेत ते मांडतात. आता एकच मुद्दा, आता तुम्ही नागरिक म्हणजे काय? ठाणे पूर्व, माणूस जन्माला आला तर त्याला लागणारं हॉस्पिटल आणि माणूस मेला तर त्याला जाळण्यासाठी लागणारं स्मशान, या दोन्ही सुविधा ठाणे पूर्वमध्ये भाजपाचे नगरसेवक आणि याचे पालकमंत्री, शिवसेनेचे पालकमंत्री असून सुद्धा नाही आहेत. चला, तुम्ही कुठल्या पक्षाचे? कुठला डान्स ग्रुप आहे? पक्ष नाही आहे, बोलायचं काही नाही, बोलणार नाही. मतदान करणार की नाही? मतदान करणार. याच्यापैकी कुणाला मतदान करणार? राष्ट्रवादीला. राष्ट्रवादी काँग्रेस. ते 15 वर्ष काहीच केलं नाही म्हणते भाजप. नाही ना त्यांची. नाही, 5 वर्ष नव्हती ना, 15 वर्ष काहीच केलं. हे भाजपवाले येत नाही, हे शिवसेना आणि भाजपवाले म्हणतात. बोलतोय ना, ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नव्हती, त्यांना संधी भेटली पाहिजे काहीतरी करण्यासाठी. मी शिंदे साहेबांच्या वार्ड मधनं बोलतोय. 2014ला शिंदे साहेब, एक मिनिट 2014च्या इलेक्शन मध्ये शिंदे साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं, 500 मीटर आत घरांना टॅक्स लावला जाणार नाही. जसं शिंदे साहेब निवडून आल्यानंतर 200 मीटर अंतर घराला पण टॅक्स लागतोय. आणि शिंदे साहेब हे अक्षरशः पूर्णपणे खोटं बोलतात, काही काम करत नाहीत, खोटं बोलतात. क्लस्टरच्या योजनेअंतर्गत सही माहिती देत नाहीत. 2014च्या इलेक्शन मध्ये बोलले 500 मीटर अंतरच्या घराचा आम्ही टॅक्स माफ करू, पण टॅक्स आता ही माफ झाले नाही. तुम्ही कोपरी 5 पकडमध्ये जाऊन बघा. ठीक आहे. आताचे जे पालकमंत्री आहेत ते मागच्या वेळेला आमदार असताना तुमच्याकडे क्लिप सगळे असतील, त्यावेळेला म्हटले की मी जर सत्ता आली माझी तर मी टोल मुक्त करीन. पण आता 5 वर्ष होऊन गेले, आता टोल मुक्त केले. या ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 4 तास पाऊस पडला ना, 4 तास की पालकमंत्र्याची पॅन्ट वरकून जातात. ह्या ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये पाऊस पडल्यावर पालकमंत्री अशी पॅन्ट वरती करून चालत जातात, एवढं पाणी भरतं. आणि रस्त्यावर तरी उतरतात. या विकासाच्या गोष्टी म्हणजे पाण्याचा कुठे भाग नाही. इथे हॉस्पिटल अशी पॅन्ट वर अशी आणि फोटो काढतात.
ऐका निष्कर्ष आहेत म्हणजे त्यांनी उपाययोजना नाही केली म्हणून मंत्र्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. उपाययोजना नाही केली. ते आरोग्यमंत्री असताना कलवा हॉस्पिटलची अवस्था एका बेडवर 2-2 लोक आहेत अशी अवस्था असताना काय करतात ते काय. चला म्हणजे आरोग्यमंत्री असताना कळवा हॉस्पिटलमध्ये एका बेडवर 2-2 पेशंट आहे असं त्याचं. हा हे बंद करणार आम्ही बोललेलो की निवडून आल्यावर टोल बंद होणार. पण ह्या लोकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी जेव्हा त्यांची सत्ता होती ह्या लोकांनी जी अग्रीमेंट केली ती अग्रीमेंट यांची सत्ता समजा 2000 पर्यंत होती. यांनी 2020 पर्यंत त्यांना टोल वसुलीची परमिशन दिली आणि अग्रीमेंट केलेली. तर आपण अग्रीमेंट तोडू शकतो का? तरी पण आम्ही हे करतोय. मला एक सांगा, महाराष्ट्रातल्या 60 टोल पैकी 50 टोल या शिवसेना भाजपच्या सरकारनेच बंद केले. तुम्हाला आठवत नसेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार असताना 5 किलोमीटर रोड बनवला तरी 10 रुपये टोल लावत होते. पाचच्या सरकारने म्हटलं ना टोल मुक्त महाराष्ट्र करू. तुमच्या पक्षाने म्हटलं होतं टोल मुक्त महाराष्ट्र करू. काही अग्रीमेंट या पूर्वी तशा केल्या असल्यामुळे आता जमत नाहीये. पण ज्या अग्रीमेंटमध्ये शक्य होतं त्या अग्रीमेंटमध्ये 50 टोल नाके, 50 पेक्षा जास्त टोल नाके शिवसेना भाजपच्या सरकारने बंद केले. अगदी शेवट माझं एकच म्हणणं आहे, शिवसेना आणि बीजेपींनी ज्यावेळेस सांगितलं महिलांचं रक्षण करतायत, अजूनपर्यंत लेडीजला काही रक्षण नाहीये, सुरक्षा नाहीये, काही नाहीये. रात्री महिला सुरक्षित बाहेर निघू शकत नाही. ठीक आहे माझा वेळ संपलेला आहे. टू द पॉइंट मी चर्चा केली. या एक शेवटचा मुद्दा. आपण आता इथे ठाण्यातील मतदार बसलेले आहे. मी स्वतः ठाण्यातील एकमेव उमेदवार इकडे आहे. मला एका महत्वाच्या प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. ठाण्यामधले पालकमंत्री आहेत, एकमेव मंत्री ठाण्याला दिलेला आहे आता. पण मंत्र्यांनी काय केलं 15 वर्षात? एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. एक महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या. 15 वर्षात पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात काय केलं हे दाखवा आम्हाला. सांगितलं ना, गृह खात्याचा रिपोर्ट दाखवा. एकच आम्हाला मुद्दा, गृह खात्याचा रिपोर्ट काय तो दाखवा. चला गृह खात्याचा रिपोर्ट दाखवा. आणि अनेक प्रश्न जे आहेत ते सामान्य नागरिकांनी मांडले, राजकीय कार्यकर्त्यांनी त्याची उत्तरं दिली. मतदान होणार आहे आणि कुणाचे मुद्दे किती योग्य आहेत हे मतदाता ठरवणार आहे. टू द पॉइंट या कार्यक्रमात मी इथे थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.